गाववस्त्यावर मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असतानाही काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून आर्थिक फायद्यासाठी दलित वस्तीवरील कामे पूर्ण न करताच बिले अदा केली जात असल्याचा गंभीर प्रकार करंजवन येथे उघडकीस आला आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे यांनी प्रशासनाविरोधात थेट आर-पारचा लढा उभारला आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। उलट प्रशासनाने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे। त्यामुळे अखेर न्याय मिळवण्यासाठी त्यांनी दिनांक 7 एप्रिल मंगळवारपासून पाटोदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। 21 जोपर्यंत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम इशारा सोनवणे यांनी दिला आहे। त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड आणि सतीश उबाळे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून स्थानिक नागरिकांमधूनही मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे। त्यामुळे हा आंदोलनाचा मुद्दा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। दरम्यान प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अन्यथा आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। ग्रामपंचायत कार्यालय करंजवन येथे दलित वस्तीचा निधी बोगस कामं करून उचलण्यात आलेला आहे आणि इंजिनियर साहेबाला विचारलं, साहेब कमून यास केलं? साहेब म्हणले शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलं मागच्या कामच पैसे काढून द्या म्हणून। असंच शिवसाहेबाचं म्हणणं इंजिनियर साहेब म्हणतात। थोरात आणि आपले येवले आणि बीडीओ या तिघाचे संगमताने पैसे काढलेले आहेत आणि एक ग्रामसेवक आहे। 8-15 दिवसापूर्वी एक खेडकर मॅडम होती, ती बदली होऊन गेली, 1 महिना होत आला तिला, आणि दुसरा एक आला तो काय थोरात आपलं हे भैर म्हणून। भैरला विचारते मला बीडीओ साहेबांनी सांगितलं या तुम्ही आणि सही करा, पण सही नमुन्यात 2 मिनिटात पैसे सोडून देते, डायरेक्ट पैसे त्यांनी काढून घेतले। आणि मी बीडीओ साहेबाला भेटायला गेल्यानंतर बीडीओ साहेबाचं म्हणणं काय, तुला काय तक्रार द्यायची ते दे। तक्रारी 3-4 वेळेस तक्रार दिलेली। बीडीओ साहेबाला 2 वेळेस भेटलो मी जाऊन पैसे उचलायच्या अगोदर। बीडीओ साहेब म्हणलं असं चाललंय आमच्या गावामध्ये, दलित वस्तीचा निधी आलाय, कामं केलेलं नाही, बोगस काहीच नाही, एक 90 अजून काम दाखवलंय आणि त्याचे फोटो काढून इंजिनियरने आणले तर, आणि इंजिनियर म्हणते तर 2 वर्षाचं काम, मी स्वतः इंजिनियर स्वतः म्हणलेत, त्यांची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। एवढे साहेब काय म्हणतात की बाबा 2 वर्षाचं काम आहे, आणि बीडीओ साहेबांनी आपले ह्यांनी सांगितले, शिवसाहेबांनी सांगितले मागचे काम हो बिल काढून द्या म्हणून, असं इंजिनियरचं म्हणणं आहे। आरपारचं त्यांच्या कारवाई झाल्यापर्यंत होस आम्ही मागे घेणार नाहीत, आरपार आम्ही होत नाही तर ते होत। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।